त्यानंतर एक मोठी बातमी आहे। महायुती सोबत असलेले पक्षाचे जाणकार आता स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत। पक्ष वाढवण्यासाठी दौरा सुरू आहे। राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्यासाठी दौरा सुरू असल्याचं जानकर यांनी म्हटलेलं आहे। तर स्वबळावर लढण्याची आमची ताकद असल्याचंही महादेव जानकर म्हणतायत। जागेसाठी नाही तर ताकद वाढवण्यासाठी जाळ विणतोय असंही विधान महादेव जानकर यांनी केलं आहे। आणि या संदर्भात महादेव जानकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। एकीकडे महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे वारे वाहू लागले, अशातच कुठेतरी जानकर साहेबांना जे आहे तो दूर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। ते आपल्यासोबत आहे। सर, एकीकडे जर पाहिलं तर लोकसभेचे वारे वाहायला सुरू झाले आणि अशातच तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडनं कुठलाही रिस्पॉन्स देण्यात येत नाही। काय सांगणार सर या संदर्भात? नाही, मला त्यांनी भारतीय जनता पार्टीने रिस्पॉन्स देण्यासाठी माझा हा दौरा नाही। भाजप किंवा काँग्रेस दोघं एकाच माळेचे मणी आहेत। आम्ही आमची ताकद वाढवण्यासाठी, राष्ट्रीय समाज पक्षाची अवकात वाढवण्यासाठी आम्ही राज्यभर देशभर दौरे करतोय आणि आम्ही आमच्या स्वबळाची ताकद आहे आम्हाला। आम्ही पक्ष काढताना काही भाजपला विचारून काढलेला नव्हता किंवा काँग्रेसला विचारून काढलेला नव्हता, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही अवलंबून आहे। वी आर नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर। आम्ही तिकीट मागण्याच्या यादीत नाही तर तिकीट देण्याच्या यादीत आम्ही तयार करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचं दल वाढवतोय। त्यांनी किती जागा द्याव्यात, काय द्याव्यात ह्याची चर्चा करायची काही गरज नाही। आम्ही स्वतः सक्षम त्याबद्दल आहे। आम्ही देशभर राष्ट्रीय समाज पक्षाचं जाळं उभा करण्याचा प्रयत्न करत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।